एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक व्यावसायिक होता आणि व्यावसायिकाचं पहिलं लग्न झालेलं होतं, पण मात्र लग्नामध्ये काही विवाद झाल्यामुळं त्याचा सुखाचा संसार होऊ शकला नाही, म्हणून त्याची पहिली बायको त्याला सोडून गेलेली होती। आता पहिली बायको सोडून गेली म्हणून त्यानं दुसरी बायको करायचं ठरवलं, कारण की भरपूर पैशावाला होता, मोठा व्यावसायिक होता, पैशाची काही कमी नव्हती, म्हणून त्यानं तशा पद्धतीची जाहिरात ऑनलाईन पद्धतीने दिली होती। मग अनेक त्याला स्थळ येत होते, लग्नासाठी मागणी करत होते, पण मात्र त्याला जी महिला पसंत पडेल तिच्यासोबतच तो लग्न करणार होता, म्हणून त्यानं एक फोटो पाहिला आणि ते फोटो पाहिल्यानंतर ती महिला त्याला मोठ्या प्रमाणात आवडली। आता महिला मोठ्या प्रमाणात आवडली, लग्नाची तयारी दर्शवली आणि तयारी दर्शवल्यानंतर ती जी महिला आहे तिच्यासोबत लग्नाची मागणी केली। आता लग्नाची मागणी केली, लग्नाची तारीख ठरली आणि तारीख ठरल्यानंतर दोघांचं लग्न अगदी मोठ्या उत्साहात पार पडलं, कारण की लग्न श्रीमंत पुरुषाचं होतं आणि त्यानं अतिशय म्हणजे साधारण घरातली जी महिला आहे तिच्यासोबत लग्न केलेलं होतं, पण मात्र ती महिला दिसायला अतिशय सुंदर होती। आता दिसायला सुंदर आहे म्हणून त्यानं मागची पुढच्या काही गोष्टी पाहिल्या नाही, त्या महिलेसोबत लग्न केलं, लग्न केल्यानंतर तिला घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर त्यांचे सगळं रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलं, पण मात्र ज्या वेळेला यांची सुहागरात होती त्या सुहागरात्रीच्या दिवशीच ती महिला नवरदेवासोबत बेडरूममध्ये गेलेली होती आणि त्या रात्री सगळं काही उत्साहामध्ये पार पडलेलं होतं। त्या दिवशी काही घडलेलं नव्हतं, पण मात्र त्याच्यानंतर काही दिवसानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती घटना वेगवेगळ्या राज्यामध्ये घडलेली आहे, पण मात्र त्या घटनेला सुरुवात होते ती म्हणजे उत्तराखंडमधल्या देहरादूनमधून। उत्तराखंडमधलं देहरादून आहे आणि या देहरादूनमध्ये राहणारी एक सीमा उर्फ निक्की नावाची महिला आहे, विवाहित आहे आणि ही महिला या देहरादूनमध्ये राहत होती। सगळ्यात पहिले तिनं 2013 मध्ये आग्रा येथल्या एका व्यावसायिकासोबत लग्न केलेलं होतं 2013 मध्ये। मग लग्न केलं, तिचा सुखाचा संसार सुरू झाला, ती तिच्या सासरी गेली, सासरी गेल्यानंतर लग्न मोठ्या प्रमाणात उत्साहात पार पडलं, दोघा जणांचा लग्न समारंभ झाला, ती त्या ठिकाणी गेली, रीतिरिवाजाप्रमाणे सगळे काही कार्यक्रम पार पडले। सुहागरात्रीच्या दिवशी ती नवरदेवाला दूध घेऊन गेली आणि नवरदेवाला त्या ठिकाणी तिनं एकदम आनंदी ठेवलं। नवऱ्याला बायको मोठ्या प्रमाणात आवडत होती, त्याला वाटलं काय बायको भेटली, अशी बायको कोणालाच भेटणार नाही असं त्याला वाटत होतं, पण मात्र काही दिवस उलटून गेल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेनं त्या व्यावसायिकाचं घर सोडलं आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली आणि सांगितलं तो जो व्यावसायिक आहे तो तिची हुंड्यासाठी छळ करतोय, कारण की ती गरीब घरातली आहे, तिचा नवरा पैशावाला आहे आणि तो तिला सांगतोय की पैसे आण नाही तर तुला मारहाण करीन, असं करीन। त्या पद्धतीनं हुंड्यासाठी छळ तिचा मोठ्या प्रमाणात केलेला होता आणि त्या महिलेबरोबर अनैसर्गिक कृत्य त्या नवरदेवानं केलेलं होतं, अशा त्या महिलेनं त्याच्या विरोधात कंप्लेंट तक्रार दाखल केलेली होती। आता पोलिसांनी त्या महिलेचं ऐकलं, गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो व्यावसायिक होता त्याच्यावर कारवाई केली, त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं, जाब विचारला आणि कारवाईला सामोरं जाण्यासाठी सांगितलं। मग कारवाईला सामोरं जाण्यासाठी सांगितलं असता ती जी महिला आहे हिनं मध्यस्थी केली आणि तिच्या नवऱ्याला सांगितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये जर अडकायचं नसेल, या संपूर्ण प्रकरणातून बाहेर पडायचं असेल तर सरळ सरळ घटस्फोट दे आणि बाजूला हो, काहीही कारवाई होणार नाही असं त्या महिलेनं तिच्या नवऱ्याला सांगितलं। आता नवऱ्यानं ठीक आहे म्हणून ऐकलं आणि ती जी नवरी आहे त्या नवरीला 75 लाख रुपये दिले, घटस्फोट दिला आणि वेगळी झाली। आता बायकोला घटस्फोट दिला जाऊ, समाजामध्ये बदनामी होईल म्हणून पैशावाला माणूस आहे, 75 लाख रुपये त्याला काहीही वाटले नाही, पहिल्याच झटक्यामध्ये त्यानं 75 लाख रुपये दिले आणि त्या बायकोपासून छुटकारा मिळवला, तिच्यापासून डिवोर्स घेतला आणि बाजूला झाला। आता ती जी महिला आहे तिनं पहिल्या नवऱ्यापासून डिवोर्स घेतलेला होता, ती पुन्हा तिच्या शहरामध्ये राहायला गेलेली होती। काही दिवस उलटले होते आणि 2017 मध्ये तिनं
गुरुग्राममधल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला शोधून काढलं होतं आणि सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला शोधून काढल्यानंतर 2017 मध्ये त्याच्यासोबत सुद्धा लग्न केलं होतं। मग त्याच्यासोबत 2017 मध्ये लग्न केलं। लग्न केल्यानंतर मोठ्या उत्साहात लग्न पार पडलं। त्या नवरीला सोने चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात करण्यात आले। परिवारातले लोक नाही आहेत, गरीब घरातली, दिसायला सुंदर आहे म्हणून त्यांनी सुद्धा ॲक्सेप्ट केलं। जाऊ द्या म्हणे, आपल्याला परिवारावर काय करायचं, मुलगी सुंदर आहे ना, म्हणून तिच्या नातेवाईकाची जास्त काही चौकशी केली नाही। त्या नवरीला ॲक्सेप्ट केलं, मोठ्या धूमधडाक्यात लग्न लावलं आणि लग्न लावल्यानंतर पुन्हा या नवरदेवासोबत त्या महिलेनं सुहागरात साजरी केली। बरेच दिवस त्या ठिकाणी राहिली आणि पुन्हा तिनं तोच फॉर्म्युला चालू केला। जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि नवऱ्याविरोधात अनैसर्गिक कृत्य केलं अशी तक्रार दाखल केली आणि हुंड्यासाठी नवरा छळ करतो अशी तक्रार दाखल केली। पुन्हा पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आणि हा जो गुरुग्राममधला सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्याच्यावर कारवाई केली, त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली। पुन्हा त्या महिलेनं, सीमा उर्फ निक्कीनं तीच आठ ठेवली, जर याच्यामधून वाचायचं असेल तर सरळ सरळ घटस्फोट देऊन टाका, बाजूला व्हा आणि मी जे सांगते ते ऐका। मग ठीक आहे, समाजामध्ये बदनामी होईल, सॉफ्टवेअर इंजिनियर तरुण आहे, पैशावाला आहे म्हणून त्यानं मात्र त्या ठिकाणी त्या महिलेला 10 लाख रुपये दिले। हिनं पहिल्याप्रमाणेच 70-80 लाख रुपयाची डिमांड केलेली होती, पण मात्र पहिल्या नवरा एवढा हा दुसरा नवरा एवढा श्रीमंत नव्हता म्हणून यानं तिला फक्त 10 लाख रुपयाची रक्कम दिली आणि घटस्फोट दिला। मग घटस्फोट दिल्यानंतर हिनं दुसरा नवरा सुद्धा सोडून दिलेला होता। पहिल्याकून 75 लाख, दुसऱ्याकून 10 लाख असे 85 लाख रुपये हिनं उकळलेले होते आणि ही पुन्हा तिच्या गावाला देहरादूनला गेलेली होती आणि आता नवीन एका व्यक्तीच्या शोधात होती। 2023 मध्ये तिनं जयपूरमधल्या एका मोठ्या व्यावसायिकाला शोधलं आणि पुन्हा एकदा त्याला आपल्या जाळ्यात ओढलं आणि जाळ्यात ओढल्यानंतर त्याच्यासोबत सुद्धा लग्न केलं। लग्न केल्यानंतर तिसऱ्या नवरदेवाबरोबर सुहागरात केली, सगळे रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलं, त्याच्या घरामध्ये जाऊन राहू लागली आणि पुन्हा तिनं तोच फॉर्म्युला राबवला। त्याच पद्धतीनं तिनं या नवरदेवासोबत सुद्धा लग्न केलं, रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही पार पडलं, उत्साहामध्ये सुहागरात झाली, सगळं काही झालं। पण मात्र या घरामधले जे सदस्य आहेत ते स्वभावाने चांगले होते, त्या महिलेला कुठलाही त्रास देत नव्हते किंवा त्या महिलेला कुठल्याही पद्धतीनं भांडत नव्हते आणि या घरामध्ये जे राहणारं जयपूरचा जे नवरदेव होता, व्यावसायिक होता, तो त्याच्या बायकोला घेऊन एकटीला, म्हणजे हे दोघच जण दुसऱ्या ठिकाणी राहत होते। मग याच्यावर आरोप करता येत नव्हता की पैशासाठी, हुंड्यासाठी छळ करतोय, अनैसर्गिक कृत्य करतोय असा आरोप त्याच्यावर लावता येत नव्हता। म्हणून या नवरीनं काय केलं, नवीनच शक्कल लढवली होती आणि जे काही सोन्या चांदीचे दागिने आहेत त्या महिलेला घालण्यासाठी दिले होते, ते सोन्या चांदीचे दागिन्यासह जी रोख रक्कम आहे ती रोख रक्कम घेऊन ही महिला 36 लाख रुपयाची रोख रक्कम घेऊन ही महिला त्या घरामधून पळून गेली होती आणि फरार झालेली होती। आता ती महिला फरार झाली म्हणून तिचा जो नवरा होता जयपूरमधला, यांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये, जयपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की त्याची बायको सोन्या चांदीचे दागिने आणि रक्कम घेऊन फरार झाली आहे, एकूण 36 लाख रुपयाची रक्कम आहे अशी तक्रार दाखल केली। मग पोलिसांनी त्या महिलेचा फोटो शोधून काढला। फोटो शोधून काढल्यानंतर फोटो तपासला, विविध पोलीस स्टेशनला सूचना दिल्या आणि सूचना दिल्यानंतर समजलं की या महिलेनं या अगोदर 2 नवरदेवांवर कारवाई केली आहे, त्यांच्यासोबत लग्न केलं, घटस्फोट घेतला, त्यांच्याकडून पैसे उकळलेत अशी माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी या महिलेला शोधायचं ठरवलं। जेव्हा पोलिसांनी आजूबाजूच्या सगळ्या पोलीस स्टेशनला माहिती दिली, विविध राज्यातल्या लोकांसोबत संपर्क केला, तेव्हा ही चौथं लग्न करण्याच्या तयारीत होती आणि एका व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्या ठिकाणी तिला पकडलं होतं आणि पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं आणि तिच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू होती। पोलिसांनी जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं ज्या मॅट्रिमोनियल साईट आहेत या साईटवर ती तिचे सुंदर सुंदर फोटो टाकायची आणि सुंदर सुंदर फोटो टाकून जे श्रीमंत लोक आहेत, ज्यांना त्यांच्या बायका सोडून गेल्यात, त्यांच्या बायकोचा मृत्यू झाला किंवा ज्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांना बायको भेटत नाही आणि ते श्रीमंत आहेत, अशा पुरुषांना ही महिला
शोधून काढायची आणि शोधून काढून त्यांच्यासोबत संपर्क करायची, सुंदर असण्याचा फायदा घ्यायची आणि अशा पद्धतीनं आर्थिक लूट करून त्यांना भोगळं ही महिला करत होती, असं या प्रकरणामध्ये घडलेलं होतं। अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर समजलं की तिनं आत्तापर्यंत 1.25 कोटी रुपयाची रक्कम वेगवेगळ्या लोकांसोबत लग्न करून कमवलेली होती। आता तिच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे, ती जेलमध्ये सुद्धा गेलेली आहे। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं कोण काय करतंय हे तुम्हाला संपूर्ण या प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। जर तुम्हीही कुठं लग्न करत असाल, ऑनलाईन नवरी पाहत असाल किंवा एखादी थर्ड पार्टी तुमचं लग्न जमवून देत असेल, तर मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांचं घरदार पाहुणे रावणे बघून लग्न जमवून द्यावं किंवा लावून द्यावं, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही, असं आपला एकंदरीत वाटतं। आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।